हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया मूग डाळीचा हलवा, तोही अगदी दाणेदार होणारा। सर्व हलव्यामध्ये बेस्ट अशी चवीचा असतो हा मूग डाळ हलवा। त्यासाठी बराच वेळ लागतो अशी कंप्लेंट केली जाते, पण आजचा हलवा आपण फक्त 10 ते 15 मिनिटात बनवणार आहे आणि तो सुद्धा अगदी दाणेदार होणार आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढई घेतली, गरम केली आणि त्यानंतर 1 वाटी डाळ घेतली आहे। डाळ हलकीशी ओलसर कपड्याने पुसून घेतली फक्त, कारण मी याला पावडर वगैरे लावलेलं नव्हतं, त्यामुळे धुतले नाही। जर तुम्ही पावडर लावून ठेवली असेल तर नक्की धुवून आणि थोडी सुकवून घ्या। कढईमध्ये डाळ घातली आणि सारखा हलवत भाजून घेतली आहे। खूप छान चवीचा हलवा तयार होतो आणि माझा सुद्धा एक नंबरचा फेवरेट हलवा आहे। तर बनवून बघा। रेसिपी सुद्धा सोपी आहे, विशेष काही कष्ट घ्यायची गरज नाही अशी। तर गॅसची फ्लेम लो ठेवली मी आणि हलकासा डाळीचा कलर बदलेपर्यंत डाळ भाजून घेतली। भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली गार करण्यासाठी। त्यानंतर डाळ पूर्ण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घातली आणि हलकासा आपल्याला याचं रवा टेक्स्चर जास्त ते फिरवून घ्यायचं आहे। भाजल्यामुळे डाळ लगेचच बारीक होती, पण आपण जो बारीक रवा वापरतो त्याप्रमाणे याला फिरवून घ्यायचं। तुम्ही जर जास्त फिरवलं तर आपला जो शिरा आहे तो फार चिकट होण्याची हे असते, त्यामुळं शक्यतो जाडसरच फिरवून घ्या। त्यानंतर मी तूप घेतलं आहे। कढईमध्ये जवळपास अर्धी वाटी तूप घातले, त्यामध्ये 4 ते 5 चमचे बारीक रवा घातला आहे, किंवा एक लहान अर्धी वाटी भरून रवा आहे हा। हलकासा भाजून घेतला। त्यानंतर मुगाची जी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतली होती, त्याला गाळायची वगैरे गरज नाही, लगेचच कढईमध्ये घातले, भाजून घ्यायचं। अगदी या डाळीला तूप सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि 1 वाटी डाळीसाठी जवळपास 1.5 वाटी तूप या शिऱ्यासाठी लागतं। मुगाच्या हलव्याची जी खासियत आहे त्याला म्हणजे आपल्या व्यवस्थित टेस्ट येण्यासाठी तूप वापरताना अजिबात कंजूसीपणा करायचा नाही, व्यवस्थित तूप घालायचं, म्हणजे हलवा अगदी छान होतो आणि खूप छान चवदार होतो, चिकट वगैरे अजिबात होत नाही। तुम्ही बघू शकता कढईमध्ये आता जे आपले जे टेक्स्चर आहे ते खूप छान असं तयार झालेलं आहे। कलर सुद्धा बदलला आहे, पण याला तूप सुटेपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवली आणि मध्ये मध्ये जेव्हा आपल्याला ड्राय वाटतं त्यावेळेस आपण यामध्ये तूप घालत थोडं प्रमाणात तूप घालत सारखं हलवत हे मिश्रण एकजीव करत राहायचं। हे बघा, याचं जे गुठळेपणा होता तो बंद झालेला आहे आता, आणि छान रवेदार आपले हे डाळीचं जे रवा आहे तो तयार झालेला आहे। आणि आपण आता याला छानपैकी परत एकदा मिक्स करून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता हलकंसं तूप सुटलेलं आहे यावेळेस। आणि जेव्हा या रव्याला तूप सुटेल त्यावेळेस मी इथं 3 वाटी दूध घेतलं होतं कोमट करून, ते हळूहळू या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते। तुम्ही दुधाऐवजी अर्धं दूध किंवा अर्धं पाणी किंवा फक्त पाणी सुद्धा वापरू शकता। दूध हलकंसं कोमट करूनच घ्यायचं, पूर्णपणे गार किंवा कच्चं दूध नाही वापरायचं। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। सुरुवातीला मी 2 वाटी यामध्ये दूध मिक्स करून घेतलं होतं आणि ते दूध आटल्यानंतर 1 वाटी ॲड केलं। दूध जर आपण साईसहित वापरलं तर अजून छान चव येते हलव्याला। दूध घातल्यानंतर सावकाश मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, कारण तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे माझी खूप मोठी मदत होती। व्हिडिओ तर सारखे पोस्ट होतात, पण सबस्क्रायबर मात्र अजिबात वाढत नाही। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे। परत मी यामध्ये अर्धी वाटी तूप घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 2-3 मिनिटासाठी फक्त गॅसची फ्लेम लो ठेवून झाकण ठेवलं। हे बघा, आपला जो शिरा आहे मूग डाळीचा त्याचा कलर सुद्धा बदलला आहे आणि छान तूप सुटला आहे साईडनी। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी। 10 ते 15 मिनिटांमध्ये हा शिरा तयार होतो
आणि यामध्ये मी पिठी साखर वापरली आहे. तुम्ही जर अख्खी साखर वापरली तर साखर विरघळण्यासाठी अजून थोडा जास्त वेळ लागतो. तर आपलं जे साहित्याचं प्रमाण होतं 1 वाटी डाळ आणि अर्धी वाटी रवा, त्यानुसार मी यामध्ये 1.5 वाटी पिठी साखर मिक्स करून घेतली आहे. साखर घातल्यानंतर हलकासा चिकटपणा या हलव्याला येतो, पण नंतर हळूहळू जेव्हा आपण याला परतवत जातो आणि पूर्णपणे गार होतो त्यावेळेस हा हलवा परत एक छान असा दाणेदार असा तयार होतोय. बघा, मिक्स करून घेतलं व्यवस्थित, पूर्ण साखर या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेतली आणि सारखं हलवत आपले जे साखर आहे ती सुद्धा मेल्ट झालेली आहे. चमच्याचा जो शिरा आहे तो काढून घेतला आणि झाकण ठेवले. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. त्यानंतर एक तडका पॅन घेतले, त्यामध्ये मोठे 2 चमचे तूप घातलं आहे. आपण ड्रायफ्रूट परतून घेऊया. थोडेसे काजू, बदाम आणि अगदी थोडेसे पिस्ता असे मी फोडून घेतले होते, ते आपण परतून घेऊया. परतून घेतल्यामुळे याची छान टेस्ट येते. अजून हलकासा कलर बदलेपर्यंत परतवून घेतले आणि त्यानंतर वरून आपल्या शिऱ्यामध्ये घालून घेतले आणि त्याचबरोबर थोडीशी विलायची पूड सुद्धा ॲड केली आहे. मस्त असा आपला हा मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद केली, व्यवस्थित मिक्स केलं आणि गार होण्यासाठी ठेवला आहे. एकजीव करून घ्यायचा. तयार केलेला हलवा जो आहे तो अगदी 2 दिवस सुद्धा व्यवस्थित राहतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा, दुसऱ्या दिवशी हलव्याची चव अप्रतिम लागते. बनवून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू सो मच. अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.